राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी, दिलासादायक आणि महत्त्वाचे अपडेट आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आतापर्यंत शेतकरी ज्या प्रतीक्षेत होता, अखेर तो दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी आला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा घोषित केला आहे। काल संध्याकाळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे। तर कृषी मंत्री नक्की काय म्हणाले किंवा कोणत्या 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होणार आहे, किती वाटप होणार आहे किंवा त्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी पीक विमा दिला जाणार आहे किंवा किती शेतकरी त्या जिल्ह्यातून पात्र आहेत, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। काल संध्याकाळी माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन आता चालू आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बऱ्याच विरोधकांनी 1 वीक म्हणजेच एक आठवडा झालं, मागच्या काही आठवड्यापासून एकच प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या योजनांचं काय करायचं। कारण शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, कर्जमाफी झालेली नाही, नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो सुद्धा मिळालेला नाही। त्यामुळे बऱ्याच विरोधकांनी यावरती टॉर्चर करणारे प्रश्न हे उपस्थित केले अर्थसंकल्पीय अधिवेशनात, आणि म्हणूनच रात्री माननीय कृषी मंत्री, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर उत्तर देताना पीक विम्याबद्दल सुद्धा घोषणा केली आणि सांगितलं की आम्ही 31 मार्चच्या अगोदर पीक विमा हा प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू असे सांगण्यात आले आहे। आणि त्यानंतर आज सकाळी 30 जिल्ह्यांची यादी काढण्यात आली। 30 जिल्ह्यांची पूर्णपणे चौकशी करूनच ते 30 जिल्हे आजच्या यादीमध्ये आहेत, आणि ती यादी 30 जिल्ह्यांची यादी कोणती असणार आहे तेच आपण आता पाहणार आहोत। त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र असणार आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर पाहूयात या जिल्ह्यांची यादी कोणती असणार आहे। तुम्हाला एकतर स्पष्ट झालं आहे की माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे की 31 मार्चच्या अगोदर म्हणजे 31 मार्चच्या पूर्वी आपण पीक विमा जमा करणार आहोत। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केला आहे, ज्या क्लेम केला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। तुम्हाला माहीत आहे क्लेम करायचा होता हा पीक विमा, हा 2024 मधला पीक विमा असणार आहे। 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा 31 मार्च पूर्वी मिळणार आहे। तर यादी बघूयात जिल्ह्यांची। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये पात्र शेतकरी आहेत, पूर्ण चौकशी करून जे पात्र शेतकरी आहेत ते पात्र आहेत 4,35,000 शेतकरी। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये 7,07,000 शेतकरी आहेत। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यामध्ये 1,06,000 शेतकरी आहेत जे पीक विम्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यामध्ये 1,90,000 शेतकरी आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यामध्ये 1,40,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर पुढचा आहे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,05,000 शेतकरी आहेत। हा पीक विमा हा अग्रिम पीक विमा आहे। कोणत्या पिकासाठी पीक विमा मिळणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2,70,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 85,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर पुढचा आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये 8,00,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 1,00,000 शेतकरी पात्र आहेत। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3,05,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये 1,70,000 शेतकरी पात्र आहेत। आणि त्यानंतर पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी क्लेम केलेले शेतकरी आणि पात्र शेतकरी आहेत 1,50,000 शेतकरी। त्यानंतर पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यामध्ये 11,000 शेतकरी, जवळजवळ 10 ते 11,000 हे जे फिक्स माहीत नाही, परंतु 11,000 जवळजवळ 11,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये 1,25,000, यवतमाळ जिल्ह्यामध्ये
1,03,000 त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये 2,90,000, बीड जिल्ह्यामध्ये 10 लाख शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,93,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4,50,000 शेतकरी पात्र आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये 2,90,000 शेतकरी, सांगली जिल्ह्यामध्ये 18,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 35,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 2,05,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 20,000 शेतकरी पात्र आहेत। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 200, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 500 शेतकरी पात्र आहेत। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे, यामध्ये सर्वात जास्त संख्या आहे, 7,80,000 संख्या शेतकरी पात्र असण्याची। यामध्ये पीक क्लेम केलेले सुद्धा भरपूर शेतकरी होते, परंतु त्यामधून सुद्धा काही शेतकरी वगळून 7,80,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर जिल्ह्यामध्ये 11,000, गोंदिया जिल्ह्यामध्ये 2,000, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6,000 अशा हे 30 जिल्ह्यांची यादी आहे। या जिल्ह्यांमध्ये इतक्या शेतकऱ्यांना मी आत्ता जेवढी संख्या सांगितली त्याच शेतकऱ्यांना पीक विमा 2024चा मिळणार आहे। कारण बऱ्याच यापेक्षा जास्त क्लेम केलेले शेतकरी होते, परंतु कृषी विभागाने चौकशी करून ही यादी घोषित केलेली आहे। या यादीमधील जे शेतकरी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना पीक विमा 2024चा पीक विमा हा 31 मार्च पूर्वी मिळणार असल्याचे माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल संध्याकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषित केला आहे आणि ही यादी आज सकाळी घोषित केली आहे। त्यामुळे 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना दिलासा म्हणजे 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। परंतु त्याआधी तुम्हाला एक काम करून घेणे गरजेचे आहे। त्याआधी तुम्हाला तुमची KYC करणे गरजेचे आहे। तुमची KYC असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे सुद्धा पैसे येणार आहेत। आता प्रत्येक शेतकरी योजना आहे त्यासाठी तुम्हाला दुसरी एक गोष्ट करणे गरजेचे आहे, ते म्हणजे फार्मर ID काढणे गरजेचे आहे। पीक विमा हा 31 मार्च पूर्वी येणार आहे, त्यामुळे पीक विम्याला फार्मर IDची अट लावण्यात आलेली नाही, परंतु इथून पुढे 31 मार्च नंतर जे तुम्हाला शेतकऱ्यांच्या योजनेचे पैसे येणार आहेत त्यासाठी फार्मर ID म्हणजेच तुम्हाला ॲग्रीस्टॅक वरती तुम्हाला नोंदणी करणे हे गरजेचे आहे। शेतकऱ्यांना फार्मर ID काढणे हे महत्त्वाचे आहे आणि तरच तुम्हाला 31 मार्च नंतर ज्या योजनांचे पैसे मिळणार आहेत त्या योजनांचे पैसे मिळणार आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID आहे त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सर्व योजनांचे पैसे हे मिळणार आहेत। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।